जेव्हा कोणतीही महिला प्रेग्नेंट राहते तेव्हा तिच्या गर्भाशयामध्ये गर्भ वाढायला सुरुवात होते। पण आता हा गर्भ जो आहे ना, त्या गर्भाच्या बाजूला एक टेम्पररी ऑर्गन तयार होतं, म्हणजे काही दिवसांसाठी असणारा एक अवयव तयार होतो जो फुग्यासारखा दिसायला असतो आणि त्याच्या आतमध्ये बेबी असतो, ज्याला प्लॅसेंटा असं म्हणतात। जो ऑर्गन तुम्ही आता इथे बघत आहात, आता हा ऑर्गन जो आहे म्हणजे हा जो अवयव आहे तो नेमका कसा फॉर्म होतो, किती दिवसांमध्ये फॉर्म होतो आणि बेबीची ज्या ऑर्गन मध्ये वाढ होते त्या ऑर्गनचं नेमकं काम काय असतं, म्हणजे त्या अवयवाचं नेमकं काम काय असतं, हे सर्व आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। सो सर्वात आधी आपण हे बघणार आहोत की युटरस मध्ये बेबी म्हणजे गर्भ हा नेमका कुठे असतो। सो आता हे महिलेचं युटरस आहे। तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जेव्हा एग इथून रिलीज होतात तेव्हा या फॉलिपियन ट्यूब मधून एग आणि स्पर्म दोघांचं मिलन होतं, म्हणजे फर्टिलायझेशन होतं आणि त्यानंतर एग आणि स्पर्म ट्रॅव्हल करून इथे येतात। म्हणजे युटरसची ही जी रेड वाली लाइनिंग दिसतेय ना तुम्हाला, या रेड लाइनिंगच्या इथे त्याचं इम्प्लांटेशन होतं, म्हणजे इथे गर्भ राहतो, इथे स्पर्म आणि एग येतात, ते इथे राहतात आणि इथे गर्भ वाढायला सुरुवात होते। म्हणजे हा जो युटरसचा मधला भाग तुम्ही बघताय ना, इथे खरं तर गर्भ राहतो आणि इथेच प्लॅसेंटा फॉर्म व्हायला सुरुवात होते। प्लॅसेंटा म्हणजे ज्याच्यामध्ये बेबी राहतो, ज्याला आपण वॉर्म असं सुद्धा म्हणतो, जो फुग्याच्या आकाराचा दिसायला असतो, किंवा तुम्हाला आता स्क्रीनवर इमेज मध्ये प्लॅसेंटा हा अवयव एकदम व्यवस्थित दिसत असेल। आता या अवयवाचं काम एक्झॅक्टली काय असतं ते मी तुम्हाला सांगणार आहे। सो आता युटरस मध्ये बेबी फॉर्म झालेला आहे, म्हणजे इम्प्लांटेशन एग आणि स्पर्म जे आहेत ते युटरस मध्ये आलेले आहेत। त्याच्या 6 ते 10 दिवसांमध्ये ना गर्भ राहायला सुरुवात होते आणि जेव्हा हा गर्भ युटरस मध्ये राहत असतो तेव्हा त्याच्या आजूबाजूला ना हा फुग्यासारखा हा अवयव तयार होतो, ज्याला आपण प्लॅसेंटा म्हणतो। पण मग आता हा प्लॅसेंटा अवयव एकटा असतो का, किंवा हा अवयव एकटाच काम करतो का, तर तसं नाहीये। आपला हा जो प्लॅसेंटा आहे ना, हा जो आपला अवयव आहे ना, तो बाळाच्या नाळेशी जुळलेला असतो। म्हणजे जेव्हा बेबी हा गर्भाशयात वाढत असतो तेव्हा त्याची वाढ व्यवस्थित व्हावी, बेबीला न्यूट्रिशन आणि ऑक्सिजन हे वेळेवर मिळावं, म्हणून प्लॅसेंटा आणि बाळाची जी नाळ आहे हे एकत्र काम करत असतात। बरं, या व्यतिरिक्त या प्लॅसेंटाचं अजून काय काम असतं, तर आपल्या महिलांच्या बॉडीमध्ये प्रेग्नन्सीमध्ये अनेक हॉर्मोन्स तयार होतात आणि ह्या हॉर्मोन्सचं एक्झॅक्ट काम काय असतं, तर महिलेला त्यावेळेस पोषण देणं, ताकद देणं, आणि हे सर्व हॉर्मोन्स जे गरजेचे आहेत बेबीसाठी आणि महिलेसाठी, ते सर्व हॉर्मोन्स हे या प्लॅसेंटा अवयवामधूनच महिलेला मिळत असतात। बरं, अजून एक महत्त्वाचं काम या अवयवाचं आहे, ते म्हणजे हा अवयव जरी टेम्पररी असला, म्हणजे हा अवयव 10 आठवडे तरी या अवयवाची वाढ ही दुपटीने किंवा तिपटीने होत असते, तर तोपर्यंत हा अवयव काय करतो, महिलेच्या बॉडीमध्ये किंवा बेबीच्या बॉडीमध्ये जी घाण साचलेली आहे किंवा जे कार्बन डायऑक्साईड आहे ते पूर्णपणे बॉडीतून बाहेर काढून टाकण्याचं काम हा प्लॅसेंटा करत असतो। आता तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण जेव्हा बेबी हा प्लॅसेंटामध्ये या वॉर्म मध्ये वाढत असतो ना, तेव्हा बेबीचं लंग्स, बेबीचं लिव्हर किंवा बेबीचं हृदय हे तिन्ही गोष्टी म्हणून हा प्लॅसेंटाच काम करत असतो। म्हणजे या प्लॅसेंटामध्ये थोडासा जरी बिघाड झाला किंवा प्लॅसेंटा आणि ही जी नाळ आहे या दोन्हींमध्ये थोडासा जरी बिघाड झाला तरी सुद्धा बेबीच्या हेल्थवर त्याचा परिणाम दिसून येऊ शकतो किंवा महिलेच्या हेल्थवर सुद्धा त्याचा परिणाम दिसून येऊ शकतो। म्हणून महिलांसाठी प्लॅसेंटा हा अवयव खूप महत्त्वाचा आहे। सो युटरस मध्ये जेव्हा गर्भ राहतो तेव्हा तो गर्भ एक्झॅक्टली कुठे राहतो, त्याच्या आजूबाजूला जो टेम्पररी ऑर्गन तयार होतो त्या ऑर्गनचं नेमकं काय काम असतं, प्लॅसेंटा आणि नाळ हे एकमेकांशी कसे जुळलेले असतात, हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगितलंय। तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला का, आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा। जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल तर लोकमत सखीचं फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा, शेअर करा। जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत हेल्थवर पाहत असाल तर लोकमत हेल्थचं चॅनल सबस्क्राईब करा। सर्वात महत्त्वाचं तो बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील।